टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बुधवारी सकाळी 8च्या सुमारास याच रस्त्यावरून ओमा जी कंपनी आहे त्या कंपनीची बस जी आहे ती आपल्या कामगारांना घेऊन जात होती। याच दिशेला आपण पाहिलं तर तो जो टेम्पो होतो त्या टेम्पोच्या थोडे बाजूला जे आहे तो ती टेम्पो ट्रॅव्हल्स आली। त्यानंतर त्या टेम्पो ट्रॅव्हल्सचा जो आहे तो आता त्या टेम्पो ट्रॅव्हल्सला आग लागली। त्यानंतर ती टेम्पो ट्रॅव्हल्स अशाच पद्धतीने जी आहे ती खाली आली। याच उतारानंतर आल्यानंतर त्या जवळच्या एका झाडाला जी आहे ती त्या ठिकाणी धडकली। नंतरची घटना जी आहे ती याच कंपनीच्या असलेल्या सीसीटीव्ही मध्ये जी आहे ती कैद झालेली आहे। हा सुरुवातीला अपघात म्हणून जो आहे तो आता समोर आला होता, मात्र काल पिंपरी चिंचवड पोलिसांकडून हा अपघात नसून तर घातपात असल्याचं देखील समोर आलेलं आपल्याला एकूण पाहायला मिळतं। ही सविस्तर घटना आपण पाहिली तर बुधवारी सकाळी 8च्या सुमारास याच रस्त्यावर ही टेम्पो ट्रॅव्हल्स जात होती। आरोपी जनार्दन हंबर्डीकर हा टेम्पो ट्रॅव्हल्स जी आहे ती कंपनीची चालवत होता। अगदी 500 मीटर वर असताना माचीस मधून आधीच टाकलेलं जे केमिकल आहे म्हणजे त्या शीट खाली त्या केमिकलला जी आहे ती आग लावली। त्यानंतर मोठा भडका जो आहे तो या ठिकाणी झाला, मात्र तो भडका इतका झाला की ती आग जी आहे ती सहन न झाल्यामुळे आरोपी जनार्दन हंबर्डीकर जो आहे तो त्याने देखील गाडीतून खाली उडी मारलेली आपल्याला एकूण पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की हा या सीसीटीव्ही मध्ये ज्या पद्धतीने आपल्याला या बर्निंग टेम्पो ट्रॅव्हल्स जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहिलं तर या ठिकाणी दुसरा जो आहे तो धक्का म्हणजे धडक जी आहे ती गाडीला मिळाल्यानंतर आगीचा भडका जो आहे तो मोठा झालेला आपल्याला सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपण पाहू शकतो। त्यानंतर याच ठिकाणी जे आहे त्या आगीने इतकं मोठं जे आहे ते रुद्ररूप धारण केलं। त्यानंतर काही कामगार जे आहे ते सुखरूप असे बाहेर देखील पडले, मात्र किरकोळ अशी त्यांना इजा देखील या ठिकाणी झालेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। आरोपी जनार्दन हंबर्डीकरला टेम्पो ट्रॅव्हल्स मधील काही कामगार जे आहे ते त्रास द्यायचे याबद्दल त्याच्या मनात मोठा राग होता। त्याचबरोबर त्याला मालकाने दिवाळीला बोनस देखील दिला नव्हता, त्याची पगारवाढ देखील रोखली होती। त्याच कृत्यामुळे जे आहे ते हे कृत्य केल्याचं समोर आलेलं आहे। त्यातमध्ये आपण सर्वात धक्कादायक बाब जर पाहिली दहशतवादी कृत्यांमध्ये वापरलं जाणारं बेंझिन सोल्युशन जे आहे ते या आगीसाठी वापरल्याचं जे आहे आता पोलीस तपासात समोर आलंय। हे बेंझिन सोल्युशन त्याला कुठे भेटलं याचा तपास देखील चालू आहे। हा आधी अपघाताचा स्वरूप असलेली ही घटना आता घातपात असल्याचं पोलीस तपासात हे जे आहे ते निष्पन्न झालं आहे। काही तासातच हिंजवडी पोलिसांनी जे आहे ते या अपघाताचं जे आहे ते घातपात असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न केले। त्यामुळे आरोपी जनार्दन हंबर्डीकरवर आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। परंतु ज्या व्यक्तींसाठी हा कट रचला होता ते मात्र या घटनेतून सुदैव बचावलेले जे आहे ते समोर आलेत, मात्र दुसरेच 4 जणांचा जो आहे तो या घातपातामध्ये बळी गेलेला आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह मी रणजित जाधव, TV9 मराठी, हिंजवडी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।